अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभ्वादे साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदीन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामेरयमज्जपादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि सब्ब पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासन सर्व पापांचा नाश करणे आणि पुण्याचा संचय करणे हेच बुद्धाचे अनुशासन आहे आणि हाच बुद्धाचा उपदेश आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान पवित्र धम्मग्रंथाचे पठण आजचा हा 22वा दिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे. अत्यंत महत्त्वाचा भाग यापर्यंत आपण आलेले आहोत. सिद्धार्थ गौतमाचे तथागत भगवान बुद्ध बनलेले आहेत आणि भगवान बुद्धाचे पूर्वकालीन कोण होते या विषयावर आपण चर्चा करत आलेले आहोत. बुद्धाच्या पूर्वकालीनमध्ये जे विशेष विद्वान व्यक्ती होते, ऋषीमुनी होते, त्यांची नावे या ठिकाणी आपण काल पाहिलेली आहेत, त्यांचे कार्य पाहिलेले आहेत. त्यांनी या पृथ्वीसाठी, या पृथ्वीचे, या सृष्टीचे निर्मितीचे जे नियम सांगितले किंवा सृष्टी कशी निर्माण झाली ह्या विषयावर आपापले मत त्यांनी मांडलेले आहेत. कोणी सूर्यापासून, उष्णतेपासून,
कोणी हवेपासून तर कोणी पाण्यापासून अनेक आपले लॉजिक किंवा आपापले मतं मांडलेली आहेत त्यांनी. आणि तथागत बुद्धाने या सर्व ऋषीमुनींचे जे तत्त्वज्ञान होते, त्यांचे जे सिद्धांत होते, या सिद्धांताला कुठल्याही प्रकारची मान्यता दिली नाही. म्हणजे बुद्धांनी ते कबूल केले नाही. एक मात्र असा ऋषीमुनी होता ज्याचं नाव आहे कपिल. महर्षी कपिलांचं सांख्य तत्त्वज्ञान तथागत बुद्धाने काही अंशा मानलेला आहे, हे आपण काल पाहिलेलं आहे. त्यानंतर दुसरा भाग लगेचच सुरू झाला होता. हे अगोदर जो पारमितेचा आणि जीवनाच्या स्थित्यंतराचा अत्यंत महत्त्वपूर्ण जो टप्पा होता, जो भाग होता, तो सरांनी सांगितलेलाच आहे. अतिशय उत्कृष्टपणे तो संपन्न झालेला आहे की माणसाच्या जीवनाची स्थित्यंतरे, जन्म मरणाच्या फेऱ्यातले जे बदल अवस्था घडतात आणि 10 पारमिता कशा कशा प्रकारे या जीवनात पूर्ण कराव्या लागतात, ह्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. आणि आज जो अतिशय महत्त्वाचा भाग कालपासून आपण पाहत आहोत, तो म्हणजे ब्राह्मणे या प्रकरणात आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि जवळपास हा जो खंड आहे, हा खंड 6व्या खंडातला भाग आहे. आणि 6व्यातला एक 7वा खंड राहणार आहे, 7वा भाग राहणार आहे. आणि 7व्यानंतर दुसरा खंड चालू होणार आहे लगेचच. तर महत्त्वाचा जो भाग आहे आज आपण पाहणार आहोत, म्हणजे ज्या वर्णव्यवस्थेने माणसाला खऱ्या अर्थानं सामाजिक गुलाम बनवले होते. हजारो वर्षापासून जी गुलामी आपण झेलत आलेलो होतो, आपल्या पूर्वजांनी ज्या गुलामीकडे आपण राहिलेले आहोत, सामाजिक गुलामी, अतिशय भयावह अशी गुलामी होती. त्या गुलामीतून मुक्तता मिळवण्यासाठी तथागतांनी जो सिद्धांत मांडला या जगासमोर, तो या ब्राह्मण सिद्धांताच्या अगदी विरोध होता. त्यांना विरोध करणारा होता. त्यांच्या विरुद्ध कसा होता ते आपण पाहिलेलं आहे. कारण बुद्धाचा सिद्धांत हा कर्मकांडावर नसून खऱ्या अर्थानं जीवनाची मुक्ती कशामुळे मिळते हे सांगितलं. त्यात महत्त्वपूर्ण जो भाग आहे, तथागत भगवान बुद्धांनी संशोधित केलेला 4 आर्य सत्यांचा मार्ग. 4 आर्य सत्य आपण पाहिले. दुःख, त्यांनी सांगितलं की माणूस या जगामध्ये दुःखी आहे. दुःखाचे कारण आहे. दुःख म्हणजे कशामुळे? दुःख अनेक प्रकारचे असतात. मरणाचं दुःख असते, आपल्या आपचं लोक आपल्यापासून दूर जातात त्यांचं दुःख असते, अनेक प्रकारचे दुःख, त्यांनी आजारापासून होणारे दुःख असतात. तर या दुःखाचं त्यांनी कारण सांगितलं. दुसरा जो भाग आहे त्यांचा दुःखाचे कारण आहे. पहिलं दुःख आहे, दुःखाचे कारण आहे. दुःखाचे अनेक कारण. मुख्य कारण काय? आसक्ती आणि वासना हे दुःखाचे मुख्य कारण. म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याकडे नाही, मग ते मिळवण्यासाठी जे माणूस प्रयत्न करते ते आसक्ती आणि त्याच्याविषयी असलेले मनात इच्छा, ईर्ष्या, वासना ज्या असतात. तर अशा प्रकारचं दुःखाचं दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे, तथागतांनी सांगितलं की दुःखाचा काहीतरी अंत होते का? दुःख निरोध, त्यालाच निरोध म्हटलेला आहे. दुःखाचा अंत केला जातो का? तर त्यांना समजलं, हो, जेव्हा माणसाच्या वासना आणि ईर्ष्या ह्या समाप्त होतील, क्षय पावतील, तेव्हा मात्र दुःख समाप्त होऊ शकते, दुःखापासून मुक्ती मिळते. आणि चौथं आहे मग दुःख निरोधागामिनी, म्हणजे या दुःखावर पूर्णपणे मुक्ती आपल्याला मिळू शकते का? तो मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग, ज्यामध्ये सम्यक कर्मांग, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक दृष्टी, सम्यक समाधी लास्ट आहे. असे 8 प्रकारचे, म्हणजे अलग अलग प्रकारचे त्यांनी आर्य अष्टांगिकामध्ये पूर्णपणे काय काय कसं कसं एका अष्टांगिक मार्गाचं त्यांनी पुढे आपल्याला येणारच तो भाग आपण पाहणार आहोत. तशा प्रकारे चातुर्वर्ण व्यवस्था, ज्या वर्णव्यवस्थेला ब्राह्मणवादी लोकांनी आदर्श समाज रचना असं म्हटलेलं आहे, ज्या समाज रचनेमध्ये विषमता ही विषमता होती, हा 4 आर्य सत्य, 4 जो मार्ग आहे चातुर्वर्ण्याचा, ज्याला 4 वर्णव्यवस्थेमध्ये विभाजित केलं गेलं होतं, त्या 4 वर्णव्यवस्थेमध्ये पूर्णता विषमता होती. आणि त्या विषमतावादी समाज रचनेला ते आदर्श समाज रचना असं म्हणत होतं. कारण त्यांना माहीत होतं की जर समानता सगळ्यांमध्ये असली तर कोणीही कोणावर राज्य करणार नाही किंवा कोणी कोणावर अधिपत्य गाजवणार नाही. मग आपल्या या मुठभर लोकांनी आपलं अधिपत्य लोकांवर गाजवण्यासाठी चातुर्वर्ण व्यवस्थेचा पाया रचलेला आहे. तर ही चातुर्वर्ण व्यवस्था किती भयंकर होती, त्याचे आपण 5 भाग पाहिले. पहिल्या भागामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था 4 भागात विभाजल्याच गेली पाहिजे, ती व्यवस्था त्याला म्हणतात चातुर्वर्णे. म्हणजे सर्वात मोठा जो पहिला वर्ग आहे तो ब्राह्मण वर्ग, संख्येनं जरी मोठा नसली पण अधिकार आणि हक्कानं तो सगळ्यात मोठा. तर ब्राह्मण वर्ग हा वर राहणार आहे. त्याच्यानंतर क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. शूद्राला काही अधिकार दाखवले. दुसरा जो टप्पा होता त्यांचा, दुसरा जो भाग त्यांनी समजावून सांगितलं चातुर्वर्ण व्यवस्थेमधला,
जी विभाजनी झाल्यानंतर त्यातला मुख्य नियम काय आहे 3 नंबरचा, की यामध्ये कुठल्याही प्रकारची समानता नसली पाहिजे, सगळ्यात विषमताच असली पाहिजे. तिसरं जे सांगितलं त्यांच्या शिक्षणाचं, म्हणजे त्यांची विभागणी करताना शिक्षणाच्या भागातून, तर शिक्षण हे तिन्ही लोक घेणार होते. कोण कोण? ब्राह्मण घेऊ शकला, ब्राह्मण घेत होता, क्षत्रिय शिक्षण घेत होता आणि वैश्य शिक्षण. या 3 लोकांना त्या वर्णव्यवस्थेमध्ये शिक्षणाचा अधिकार बहाल करण्यात आला होता. परंतु या तिन्ही वर्गातल्या स्त्रिया आणि शूद्र व त्यांच्या स्त्रिया यांना शिक्षणाचा मुळीच अधिकार नव्हता. तर ही होती विषमता. त्यानंतर त्यांनी चौथा जो टप्पा त्यांनी दाखवलेला आहे त्या विभाजनेमध्ये, तो म्हणजे महत्त्वाचा टप्पा आहे व्यवसायाचा. व्यवसाय कशा प्रकारचा? व्यवसाय हा जन्मजात असला पाहिजे, म्हणजे त्याच्या कौशल्यावर अवलंबून नाही ठेवला व्यवसाय त्यांनी त्यांच्या जन्मावर आधारित ठेवला. आणि कोण काय केलं पाहिजे ते सांगितलं, की ब्राह्मणाने अध्ययन आणि अध्यापन केलं पाहिजे, कारण ते विद्वान अध्ययन करतील तर अंधविश्वासापासून त्यांची मुक्तता होईल, ज्ञान मिळवतील तर ज्ञानी होतील, तर मग अंधत्व निर्माण नाही होणार ना त्यांच्यात. तर त्यांनी अध्यापन केलं पाहिजे, हा ब्राह्मणाकडे आपला अधिकार त्यांनी महत्त्वाचा ठेवला. क्षत्रियांनी राजाच्या सीमेची रक्षा केली पाहिजे, राजा त्याची जे राजवट असंच आहे त्या सीमेचं रक्षण करण्यासाठी त्यांनी क्षत्रियाची नेमणूक केली. वैश्यांकडे सांगितलं की उद्यम शेती आणि व्यापार उद्यम हे आपण केलं पाहिजे. उत्तम शेती आहे, शेतीचा धंदा हा उत्तम आहे, म्हणून तुम्ही शेती बाळगा, गुरंढोरं आपल्याकडे ठेवा आणि व्यवसाय करा. व्यवसाय करण्याचा अधिकार वैश्यांना दिला गेला. शूद्रांना मात्र काहीच हक्क नव्हते किंवा काहीच कुठल्याच प्रकारचा व्यवसायाचा अधिकार नव्हता. त्यांनी या तिन्ही वर्गाची सेवा करावी अशा प्रकारचा व्यवसाय शूद्रांना दिला गेला. या समाजाला त्यांनी आदर्श समाज व्यवस्था असं म्हटलं. मग कितपत आदर्श आहे ह्याविषयी आपण पाहणार आहोत. त्याप्रमाणे 5वा जो त्यांनी नियम घालून दिला होता, तो नियम होता जीवनाचे 4 टप्पे पाळण्यात आले. पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे ब्रह्मचर्य. त्याच्यात वयाची मर्यादा होती. ब्रह्मचर्य म्हणजे माणूस जन्मल्यापासून 20 वर्षापर्यंत त्यानं ब्रह्मचर्य स्वीकारावं. या वयात त्यानं तो ब्रह्मचर्य आहे, ब्रह्मचर्य व्रत धारण करणार आहे. दुसरा जो त्याच्या जीवनाचा टप्पा होता, तो टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम जीवनाचा. म्हणजे त्याने लग्न वगैरे करून आपला परिवार सगळं कुटुंब तयार करून आपल्या कौटुंबिक जीवनाचा आनंद तो वयाच्या म्हणजे 21 वर्षापासून किंवा 20 वर्षापासून जो पुढील भाग आहे म्हणजे 50 वर्षापर्यंत तो गृहस्थाश्रमात राहू शकते. तिसरा जो टप्पा आहे जीवनाचा त्यांनी सांगितलेला, तो वानप्रस्थ आश्रम म्हणतात त्याला. वानप्रस्थ आश्रम म्हणजे 51 वर्षानंतर आपल्या हातातील पूर्ण कारभार आपल्या मुलांबाळांना सोपायचं आणि आपण अध्यात्माकडे वळायचं, धर्माकडे वळायचं, देवादिकांचं पाहायचं, हा व्यवसाय त्यांनी करायचा. म्हणजे सर्व त्यागून, घरदार त्यागून देवाचे कुठं धाम असतील 4 धाम करायला जायचं, अशा प्रकारची ती व्यवस्था केली. ती 51 वर्षापासून तर 75 वर्षापर्यंत. आणि शेवटचा जो महत्त्वाचा टप्पा त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे संन्यास. आणि याच्यातही विभागणी केलेली आहे. पहिला जो ब्रह्मचर्याचा टप्पा आहे तो फक्त हे 3 वर्गच करत होते. शूद्र आणि स्त्रियांना याच्यात अधिकार नव्हता दिला. शूद्र आणि स्त्रिया यांनी ब्रह्मचर्य पाळावं, याच्यात कुठल्याही प्रकारची त्यांना अधिकार दिला, त्यांनी पाळलंच नाही पाहिजे याच्यावर जास्तीत जास्त भर दिली होती. आणि चौथा जो म्हणजे शेवटचा जो टप्पा होता तो म्हणजे संन्यास. संन्यास हा या 3 वर्गातले लोक घेऊ शकतात. स्त्रिया आणि शूद्राला मनाई करण्यात आलं होतं. अशी ही चातुर्वर्ण व्यवस्था आपण काल पाहिलेली आहे आणि त्यातील काही राहिलेला भाग आज बघणार आहोत. तर बघा, भगवान बुद्धाच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाची व आवश्यक बाब होती. आपल्या धम्मामध्ये तथागतांनी काय ठेवलं होतं? विचार स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य ह्या दोन्ही गोष्टींची आपल्या धम्मामध्ये, बुद्ध धम्मामध्ये परवानगी दिल्या गेली. असं कुठंच नाही. प्रत्येक धम्मामध्ये काहीतरी भय दाखवलेला आहे की आपण जर देवाकडे गेलो नाही किंवा मंदिरात गेलो नाही तर देव आपला सत्यानाश करेल. अशा प्रकारची त्यांच्यात ते भावनिक अशी कल्पना दृढ केलेली आहे. त्यांच्यात अशी कुठून भरलेली आहे की त्याचे पाय कोणीही हालतीत मंदिराकडे वळतातच. म्हणजे मंदिराकडे जाणे तो आवश्यक याच्यासाठी समजते की नाही गेलो तर आपला काहीतरी सत्यानाश होईल असा भय त्याच्या मनात घालून दिला गेला. तसा भय मात्र बुद्ध धर्मात नाही आहे. विहारात आले काय, नाही आले काय, तरी लोक जे वैचारिक पातळी उंचावलेले लोक आहेत, तत्त्वज्ञानी आहेत, विद्वान आहेत आणि आपला समाज म्हणजे प्रबुद्ध वर्ग असल्यामुळे दर रविवारी कमीत कमी विहाराकडे जातात.
रोजही नियमानं जातातच. तर बुद्धाच्या धम्मामध्ये विचार आणि व्यक्ती स्वातंत्र्याला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. त्याचप्रमाणे विचार स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाची व आवश्यक बाब होती आणि सत्य शोधून काढण्याचा विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे. मग विचार स्वातंत्र्यामुळे काय मिळतं? तुम्हाला जर विचार करण्याची जर संधी दिली तर तुम्ही आपल्या वैचारिक पातळीमधून सत्य काय आहे, योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे, चूक काय, बरोबर काय आहे, कोणता सन्मार्ग, कोणता कुमार्ग, कोणते कुशल कर्म, कोणते अकुशल कर्म, ह्याविषयी सत्य शोधण्याची ताकद विचार स्वातंत्र्यामुळे येते. वेद अपरुषीय आहेत. अपरुषीय म्हणजे ज्यांची निर्मिती माणसाद्वारे नाही झालेली आहे. अपरुषीय म्हणजे माणसाकडून निर्माण झालेले नाहीत. वेद जे निर्माण केले ते माणसाने निर्माण नाही केले असे त्यांचे म्हणणं होते. वेद कोण निर्माण केले? मग बघा, वेद अपरुषीय आहेत असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय. वेदाला त्यांनी अपरुषीय मानलं म्हणजे वेद माणसाकडून निर्माण नाही केले गेले, वेद हे देवाकडून बोलले गेले. आणि श्रुती आणि स्मृती आपण दोन पार्ट पाहिले ना, श्रुती आणि स्मृतीच्या आधारे ते त्यांनी लिहून घेतलेले आहेत आणि ध्यानात ठेवून त्याचं आकलन केलं गेलं आहे. आणि म्हणून त्याच्यात कुठल्याही विचार स्वातंत्र्याविषयी आपण काहीच अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देता येते. म्हणजे विचार स्वातंत्र्यच नाही, कारण ते देवानं निर्माण केलेलं त्याला काही चॅलेंजच नाही, त्याच्यावर विचारच करू नका तुम्ही, असा त्याचा अर्थ. या कारणास्तव ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा सिद्धांत भगवान बुद्धांना दोषार वाटला. दोषार म्हणजे पूर्णतः चुकीचा वाटला, अत्यंत खोटारडा असा वाटला. बुद्धाने पाहिले की ज्यामध्ये विचार स्वातंत्र्यच नाही तो खऱ्या अर्थानं चुकीचा मार्ग आहे आणि बुद्धाने तो पूर्णपणे नाकारला. बुद्धाने वेद नाकारले, बुद्धाने यज्ञ याग नाकारला. कुठल्याही प्रकारच्या यज्ञावर बुद्धाने विश्वास ठेवला नाही. यज्ञ कोणता मानला त्यांनी? की आपल्या जीवनाचा यज्ञ असेल तो म्हणजे खऱ्या अर्थानं जीवनाचा त्याग, सत्य शोधणं, ह्यालाच त्यांनी जीवनाचा खरा त्याग. ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितकाच विरोध होता. दुसरा सिद्धांत होता त्यांचा ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा, त्यालाही तथागताचा बिलकुल विरोध होता. यज्ञामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते, परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला होता. यज्ञ कोणता मानत होते ते आपण पुढे पाहणारच आहोत. दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय. कोणता यज्ञ आहे? दुसऱ्यांच्या हितासाठी स्वतःच्या हिताचं बलिदान करणे किंवा त्याग करणे हा खरा यज्ञ होय. तथागताच्या मते की दुसऱ्याचं भलं झालं पाहिजे, समाजहितासाठी आपल्याला काही जर झळ लागत असेल आणि ती आपण जर केली तर खरा यज्ञ त्याला बनावा, असं त्याचं. वैयक्तिक स्वार्थासाठी, देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होता. तर खोटा यज्ञ कोणता? की देव मला पावला पाहिजे, माझं भलं झालं पाहिजे, माझ्या मुलाबाळांचं परिवाराचं भलं झालं पाहिजे, मी सन्मानानं जगलो पाहिजे, भरपूर इस्टेट माझ्याकडे असली पाहिजे, संपत्ती मिळवता आली पाहिजे, आणि म्हणून रात्रंदिवस देवाकडे दिवा लावणारा किंवा अगरबत्ती लावणारा माणसं जेव्हा देवाचा धावा करतो, असा जो यज्ञ आहे या यज्ञाला तथागतांनी खोटा यज्ञ मानलेला आहे. दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी, देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होता. ब्राह्मणाचे यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूंचे बळी देऊन केलेले यज्ञ असत. मग बघा, ब्राह्मण लोक जे यज्ञ त्या काळात करत होते, अजूनही आपण पाहतो यज्ञयाग वगैरे करण्याची पद्धत अजूनही गेलेली नाही आहे, अजूनही लोकांमध्ये रूढीत आहे ते. परंतु त्यामध्ये काय करत होतं की देवाला संतुष्ट करण्यासाठी निरपराध पशुप्राण्यांना आहुती देण्यात येत होती, त्यांना जिवंत जाळण्यात येत होते. आणि म्हणून तथागताने अशा प्रकारच्या यज्ञाला चुकीचा यज्ञ किंवा खोटा यज्ञ म्हटलेला आहे. अशा यज्ञाचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला. आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरीही त्यांना ते मान्य नव्हते. तथागताचा सिद्धांतच अनात्मवादावर अवलंबून होता. तथागत बुद्धांनी अनात्मवाद मानलेला आहे, म्हणजे आत्म्याला त्यांनी मुळीच स्थान दिलेलं नाही. म्हणून हे जे यज्ञ करत होते आत्म्याच्या शुद्धी करण्यासाठी, मरणाच्या फेऱ्यामध्ये आत्मा हा मुख्य घटक आहे त्यांच्यासाठी.
कारण आत्मा हा शरीर मरते म्हणतात, पण आत्मा जिवंत राहते. मग तो या शरीरातून दुसऱ्या शरीरात जाते, आणि तो कशामुळे जाते त्याचे कारण मीमांसावी त्यांनी फार योग्य सांगितलेली आहे. मनाला जरी पटत नसेल, पण त्यांनी आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला की पूर्वजन्माचे ज्या माणसाचे पाप होते, पाप कर्म होते, त्या पूर्वी जन्माच्या पापाच्या नुसार त्या आत्म्याचा दुसऱ्या शरीरात प्रवेश होणे शक्य होते. म्हणजे चांगले कर्म केले असेल तर चांगल्या माणसाचा या शरीरात जाईल, वाईट कर्म असतील तर वाईट, हे त्यांनी ठरवलेलं होतं. यज्ञविरोधी असलेले लोक ब्राह्मणाचा उपहास करून म्हणत. मग त्या काळात यज्ञाच्या विरोधात काही ना काही लोक होतेच, म्हणजे सगळेच मानत का नाही. काही लोक ब्राह्मणाच्या या यज्ञाच्या विरोधातही होते. मग ते उपहास करीत म्हणजे त्यांचा धिक्कार करीत, त्यांना उपहासात्मक म्हणजे वाईट दृष्टीने पाहत होते की हे काय करतात, हे असं हे करणं योग्य नाही, असे काही लोक म्हणणारे त्या काळात होते. पशुचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्गप्राप्ती होत असेल, तर मग त्याने स्वतःच्या बापाचाच बळी का देऊ नये. तर विरोध करणारे लोक काय म्हणत की जनावराचा, जे निरपराध प्राणी आहेत त्यांना मग बळी काही वाघा सिंहाचा थोडी देत होते. बळी देण्यासाठी कोंबडे, बकऱ्या, गाई, ढोरं असे निरपराध जे प्राणी होते त्यांना पकडू त्या यज्ञात टाकत असत आणि जिवंत जाळत असत. त्यामुळे आत्म्याची शुद्धता किंवा देवाचे संतुष्ट करण्यासाठी हे सारे कारण ते शोधत होते, आणि देव यामुळे संतुष्ट होते आणि आपल्या राज्यावर आलेलं संकट यामुळे दूर होऊ शकते, असं ते राजाला सांगून राजाकडून असे यज्ञ या करत असत. आणि ते उपहास करणारे किंवा विरोध करणारे लोक मग काय म्हणतात त्याच्यावर, त्यांचे प्रखळ असे त्यांना म्हणणं असे की जर या पशूंचा बळी देऊन किंवा त्यांना जिवंत जाळून तुम्हाला जर संतुष्टी किंवा देव प्राप्त होत असेल किंवा स्वर्गाची प्राप्ती होत असेल, तर मग आपल्या स्वतःच्या बापाचा का बळी देत नाही, मग तुम्हाला त्याच्याहीपेक्षा लवकर स्वर्गाची प्राप्ती होईल, अशा प्रकारचे ते म्हणत होते. यज्ञाचा सिद्धांत भगवान बुद्धांना जितका तिरस्कारणी वाटत होता, तितका चातुर्वर्ण्याचाही त्यांना तो नापसंत होता. म्हणजे जसा यज्ञ त्यांना नापसंत होता, तसंच त्यांनी चातुर्वर्ण व्यवस्थेला सुद्धा धिक्कार केला, त्याचा त्यांना तो कबूल नव्हता किंवा मान्य केला नाही. बुद्धाने चातुर्वर्ण व्यवस्था मुळीच मान्य केली नाही, पूर्णतः त्यांच्या विरोधात होते. ते चातुर्वर्ण्याच्या नावाने ब्राह्मणी धर्माने केलेली समाज रचना त्यांना नैसर्गिक समाज रचना वाटली नाही. मग बुद्धाला काय वाटलं की जी ही रचना केल्या गेली आहे ही केवळ आपल्या स्वार्थासाठी केलेली योग्य अशी आखणी आहे, हेच त्यांना दिसलं. यामध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्था किंवा नैसर्गिकरित्या म्हणजे आपोआप झालेली ही व्यवस्था नाही, असं त्यांना दिसून आलेलं आहे. तिच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुलमी होती. वर्गांची जी रचना केल्या गेली होती, म्हणजे ब्राह्मण वर्ग वर होता, क्षत्रिय त्याच्या खाली होता, वैश्य त्याच्याही खाली होता, आणि शूद्र अतिशय खाली होता. काही ठिकाणी पुढे आपण पाहणार असावं की या चातुर्वर्ण व्यवस्थेची निर्मिती कशी केली आहे. पुढे एक चॅप्टर आहे त्याचे स्पेशली, ते पाहणार आहोत. ब्राह्मणाची चातुर्वर्ण पद्धती ही कधीही न बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाज रचना होती. एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मण, एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय, आणि एकदा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य, आणि शूद्र तो कायमचा शूद्र. बघा, याच्यात कुठलेही बदल नव्हते. तो ब्राह्मण मग तो कितीही मूर्ख असो, तो त्याला काढून देता येत नसे, तो त्याच्यातच राहत असे. आणि क्षत्रिय शेवटपर्यंत क्षत्रियच, वैश्य शेवटपर्यंत वैश्यच, आणि शूद्र हा सुद्धा शेवटपर्यंत शूद्रच राहील. एक दुसऱ्यात येण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती. आता आपण पाहतो, आता कोणत्याही धर्मात कोणताही धर्म कोणी स्वीकारू शकते, तशी व्यवस्था मात्र त्यांनी केली नव्हती. कारण त्यांचा जो दुसरा जो नियम होता त्या चातुर्वर्ण व्यवस्थेचा, तो म्हणजे विषमता ही कायम राहिली पाहिजे, हीच रचना त्यांची होती ना, हाच सिद्धांत होता. म्हणजे चारी वर्णामध्ये विषमता असलीच पाहिजे. एकदा वैश्य या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे. म्हणजे ब्राह्मण कितीही महामूर्ख असला किंवा किती वाईट कृत्य करणारा असला, पापी असला, अकुशल कर्म करणारा असला, तरी मात्र त्याला त्याच्यातून काढण्याची कुठलीच व्यवस्था नव्हती. त्याचा दर्जा त्याच्या जन्मावरून प्राप्त होतच. त्याला जन्मावरून दर्जा प्राप्त होणे म्हणजे जो ज्या समाजात किंवा ज्या वर्गात जन्मला तो मोठा, म्हणजे ब्राह्मणात जन्मला तो सगळ्यात मोठा, किती मूर्ख असो, म्हणजे त्याचे व्यवहार, त्याची वागणूक, त्याची वर्तणूक कितीही वाईट वृत्तीची असली तरी त्याला मोठेपणा ह्या त्या जातीमुळे मिळत. पण बाबासाहेब काय म्हणतात
की माणसाला मोठेपणा मिळवण्याचं ध्येय त्याचं कर्तृत्व असलं पाहिजे. मोठेपणा हा त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून त्यांनी दाखवलेला आहे. तो जन्मावर नसून त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या मेहनतीवर त्याला मोठं म्हटलं पाहिजे. पण ब्राह्मण व्यवस्थेमध्ये, समाज रचनेमध्ये मात्र ही सोय नव्हती. जातीवर त्याचा मोठेपणा लादला गेला होता. एकदा वैश्य आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने या सद्गुणाला काहीही किंमत नसे. एखादा माणूस किती विद्वान असलो, किती चांगला असो, चांगल्या वृत्तीचा असो, खालच्या स्तरातला माणूस, परंतु त्याला वरच्यात जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती किंवा त्याच्या योग्यतेला योग्य असा सन्मान कोणी देत नसे. कारण ती विषमतावादी समाज रचना होती. योग्यता आणि प्रगती यांना या समाज रचनेने स्थान नव्हते. योग्यता आणि प्रगती या गोष्टींना या समाज रचनेमध्ये मुळीच स्थान नव्हते. विषमता प्रत्येक समाजात असते, पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते. विषमता ही प्रत्येक गोष्टीत असते किंवा समाजात असू शकते, परंतु ब्राह्मणी धर्मामध्ये मात्र याचं स्वरूप किंवा त्याचं जे रूप होतं ते फार मोठं होतं आणि अलग होतं. ब्राह्मणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व होते. अधिकृत म्हणजे ज्याला एक अधिकृतपणा, म्हणजे कायदेशीररित्या हेच योग्य आहे असा त्यांनी त्या वेदांचा आधार दिला होता. कारण वेद हे अपरुषीय होते, माणसाने निर्माण केलं नसून देवांकडून आलेले आहेत, आणि म्हणून देवाने जे सांगितलं तुला मानावंच लागेल, हे आम्ही नाही सांगत, अशा प्रकारचं लोकांना ते पटवत असत. आजही आपण काही काही गोष्टी पाहतो, समाजामध्ये रूढ केल्या गेल्या आहे. ब्रह्महत्या पाप आहे असे शब्द ऐकायला मिळतात. ब्राह्मणाला दिल्याने कमी होत नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता आपण त्याच्यापासून दुरावलेले किंवा तुटलेले लोक आहोत, परंतु ज्या गोष्टी समाजात घडतात आपल्याला ऐकायला मिळतातच. ब्रह्महत्या पाप आहे असं म्हटलेलं आहे. आणि पहिली हत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भास्कर कुलकर्णीची केली होती, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. इतिहास आहे. ज्या ब्राह्मणाची हत्या पाप सांगितलं होतं, ती हत्या शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला. कारण अफजल खानाने जेव्हा पकडलं तेव्हा त्या भास्कर कुलकर्णीनं शिवाजी महाराजाच्या त्या चिलखतावर, परकोटावर जबरदस्त प्रहार केला होता तलवारीचा. त्यांनी ते डोक्यात जर घातलं नसतं तर तिथंच ते त्यांचा म्हणजे तिचं जीवनलीला संपली असती. परंतु शिवाजी महाराज अत्यंत बुद्धिमान, कुशल आणि एक पराक्रमी योद्धा असल्यामुळे त्यांनी ती सोय व्यवस्थित केल्या गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला आणि पहिली हत्या त्यांनी त्या ठिकाणी केली, ही ब्रह्महत्या. म्हणजे हा ऐतिहासिक एक आपल्याला पुरावा आहे. ब्राह्मणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व होते. समाजावर वाढलेले ते केवळ बाणगुळ नव्हते. ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता. वस्तुतः समतेला त्यांचा विरोध होता. समाजावर वाढलेले केवळ बाणगुळ म्हणजे, बाणगुळ नावाची एक वनस्पती आहे, एक झाड आहे, ते पूर्णतः परजीवी असते. ते भलेही त्याचं अनाज स्वतः तयार करू शकते, त्याचं जे अन्न आहे, फळ फूळ हे ते सगळं तयार करते, त्याचं अनाज बी स्वतः शोषण करते, परंतु पाणी मात्र ते दुसऱ्या झाडावरून घेते. त्याला बाणगुळ म्हणतात. ते वनस्पती आता जवळपास ते मोडकळीस आलेली आहे, दुर्मिळ अशी वनस्पती आहे, त्याला बाणगुळ म्हटलेलं आहे. तर ती वनस्पती परजीवी असते. परजीवी म्हणजे दुसऱ्यावर जीव अवलंबून ठेवणे. ब्राह्मणाचं तसंच होतं. लोकांकडून जे काय त्यांच्या पूजेच्या अर्चेच्या सामानातून मिळत आहे त्याच्यावर आपलं जीवन निर्वहन करण्याचा त्यांचा तो धंदा होता, तो मार्ग होता त्यांचा. त्याच व्यवसायात ते सुरुवातपासून लागलेले होते आणि म्हणून ते परजीवीसारखे आहेत. समाजावर वाढलेले ते बाणगुळ नव्हते. ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता. बघा, समतेवर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता. वस्तुतः समतेला त्यांचा विरोध होता. म्हणूनच त्यांचा समतेला पूर्णपणे विरोध होता. विषमता ही नेहमी नांदावी हीच त्यांची समाजरचना होती. ब्राह्मणी धर्माचे केवळ विषमतेने समाधान झाले नाही, वर्गवार विषमता हे त्याचे सार होते. फक्त विषमताच पाहिजे होती का त्यांना? नाही, तर ती वर्गवार विषमता असली पाहिजे. म्हणजे ब्राह्मणाला एवढे अधिकार, त्यांचे हक्क आणि अधिकार, त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा कमी अधिकार हे त्यांनी क्षत्रियाला बहाल केले होते. बहाल करणारे तेच होते की क्षत्रियाला अशा अशा प्रकारचे अधिकार राहतील. त्यानं राज्याच्या सीमेची रक्षा करणे म्हणजे त्यांना हाती आपल्या बंदूक धारण करणे, मग राजाचं रक्षण करणे. परंतु दुसरं म्हणजे वैश्याला आपल्याकडे गुरे ढोळे बाळे अजून जमिनी वगैरे ठेवू शकतात, व्यवसाय करू शकतात, अशा प्रकारचे हक्क आणि अधिकार त्यांना दिले होते.
परंतु शूद्राला मात्र कुठल्याही प्रकारचे अधिकार नसल्यामुळे त्यांना या तिन्ही वर्गाची सेवा करावी हेच काही सांगितलेलं होतं. समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहो, पण वर्गवार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ती अखंड कलहाचे कारण होईल असे तथागत बुद्धाला वाटले. मग आता ही अशी विषमता असल्यामुळे काय होत होतं की वरच्या थरातले लोक जे आहेत त्याच्यामध्ये द्वेष निर्माण होणार होता. कारण त्याच्या जस्ट खालचे जे लोक आहेत क्षत्रिय, त्यांना त्यांचा द्वेष जरूरच वाटणार. ते जस्ट त्यांच्या खाली आहेत, त्यांना थोडेसेच अधिकार कमी होते, तर त्यांचं ते म्हणजे तुलनात्मक दृष्टीनं ते त्यांना बोलू शकले असते की तुम्हाला एवढे अधिकार कसे, म्हणजे द्वेष निर्माण होणं जरुरीच होतं. आणि जे खालच्या दर्जातले लोक होते, जे शूद्र होते, ज्यांना काही अधिकार दिले नव्हते, त्यांच्यामध्ये तिरस्कारणाची भावना, कारण त्यांना कुठल्याच प्रकारचे अधिकार नसल्यामुळे, त्यांच्याजवळ कुठलीही संपत्ती नसल्यामुळे ते तिरस्कारणारा कारणीभूत ठरले होते. आणि ह्यामुळे कलह निर्माण होणार होता, वाद निर्माण होत होता. आणि या झगड्यामुळे समाज रचना बिघडणार आहे किंवा समाज रचना व्यवस्थित राहणार नाही. ह्यामुळे तथागत बुद्धाला त्यांचा तो सिद्धांत अतिशय चुकीचा वाटला आणि बुद्ध त्या समाज रचनेच्या विरोधात होते. 4 वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते. व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणाला नव्हते. शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते, तर ते जन्मावरून निश्चित केले गेले होते. बघा, व्यवसायाची जी वाटणी केली गेली होती, ती व्यवसायाची वाटणी एखादा कुशल वर्ग म्हणजे काम करणारा योग्य माणूस आहे आणि त्याला ते काम येते याच्यावर आधारित नव्हती, ते जन्मजात आधारित होती. म्हणजे त्या माणसाने तेच व्यवसाय केला पाहिजे. जो कुंभार आहे तर कुंभारानं मातीचे मडकेच बनवले पाहिजे. जो सुतार आहे तर त्यानं लाकडाचे फर्निचरचे काम केले पाहिजे. अलग अलग व्यवसाय त्यांनी वाटून दिले होते. हे जन्मजात होते, त्यांच्या कुशलतेवर किंवा कार्यक्षमतेवर अवलंबून ठेवले नव्हते. आणि म्हणून त्यामुळे ही विषमता मात्र कायम स्वरूपाची आहे असे बुद्धाला वाटले. चातुर्वर्ण्याच्या नियमाचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायावर समाज रचना उभारली, तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा खास होता. बुद्ध एक त्यांना असा सहजगत्या एक त्यांना वाटलं की ही जी समाज रचना आहे यात माना आपण स्वार्थ तर होतात, पण जर मानलं नाही आपल्याला थोड्यासाठी असं माना की ही वॉर नाही असं यांनी सहजरित्याने निर्माण केलेली व्यवस्था आहे, तरी त्यात जर पाहिलं तर त्यात अशी विषमता असल्यामुळे तथागत भगवान बुद्धाला मात्र तो सिद्धांत योग्य वाटला नाही, चुकीचा आहे. त्याचा जो पाया त्यांनी रचला होता हा मात्र चुकीचा आहे हे बुद्धाला वाटले. त्यांना हे स्पष्ट दिसले की चातुर्वर्ण्याने सर्वांच्या हितसंबंधाकडे तर लक्ष दिलेच नाहीच आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही, तर खरोखर मूठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठीच चातुर्वर्ण्याची योजना जाणून बुजून करण्यात आली होती. मग काय होतं, त्यांनी जी व्यवस्था निर्माण केली होती त्या व्यवस्थेमध्ये फक्त ब्राह्मणाचाच त्यांना खास अधिकार आणि खास हक्क असल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा हा एकाच वर्गाला होणार होता. दुसरा वर्ग त्यांच्या अधिपत्याखाली जगत होता. अशा प्रकारे हा व्यवस्थेचा तथागत बुद्धाला ज्ञान झालेलं आहे आणि त्यांनी म्हणून हा सिद्धांत नाकारलेला आहे. ही समाज व्यवस्था त्यांनी याच्या विरोधात बंड पुकारलेली आहे. अक्षरशः दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती. मग या योजनेचं काय मुख्य कारण होतं किंवा काय त्याचा उद्देश असावा, त्याचं जे स्वरूप होतं हे भयंकर तर होतंच, परंतु त्यांचा जो उद्देश होता मूलतः तो मूळ उद्देश असा होता की थोड्याशा मूठभर लोकांनी जास्तीत जास्त बहुसंख्य असलेल्या लोकांवर अधिकार गाजवणे, अधिपत्य गाजवणे हा त्यांचा उद्देश होता. बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता असे बुद्धाचे मत होते. मग आपल्या विरोधात कोणी बंड पुकारू नये, आपला जो सिद्धांत आहे या सिद्धांताच्या विरोधात कोणी जाऊ नये आणि म्हणून सगळ्यांना आपल्या मुठीत त्यांनी ठेवलं होतं. कोणाही काही करू नये याच्यासाठी पूर्ण व्यवस्था केली गेली होती. माणसाला एकदम आपल्या कब्जात त्यांनी ठेवलं होतं. कोणी बंड करणार नाही याची पूर्ण व्यवस्था त्यांनी केली होती. कारण देवाचे सूत्र त्यांच्या हातात होते, देव त्यांच्या बाजूने होते. तुमचं जे काही होईल ते देवाकडूनच वाईट होईल, तुम्ही देवाचीच लोक आहात अशा प्रकारचे त्यांच्या मनात कल्पना रूढ करून
अशा भयभीत वातावरणात त्या समाज रचनेमध्ये बाकी लोक वावरत होते. मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता. दुःखाची स्थिती तो बंड करून बदलू शकत नव्हता, कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्याची दुःखी अवस्था ठरविण्यात आली होती. तो बंड का करत नव्हता? त्याचं दुसरं महत्त्वाचं कारण की त्याचं पूर्वजन्मीचे जे पाप आहेत, पूर्वजन्मी केलेले जे कार्य होते, ते पापकृत्यामुळे तुम्ही या अशा अवस्थेमध्ये जन्माला आलेले आहे, अशा प्रकारची समजूत, अशा प्रकारचं मत त्या ब्राह्मणांनी त्या लोकांमध्ये पूर्णतः रूढ केलं होतं. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही यात जन्मले, याचं कारण तुमच्या पूर्वजन्माचे पाप होते. वास्तविकता आपण आताही पहा, कोणालाही सांगता येते का असं की हो या जन्मात तो आता पूर्वजन्म पुनर्जन्म जे सांगितलं त्यांनी, असा तो दुसरा माणूस आला का आता मरतात लोक, जिवंत होत, म्हणजे जन्माला येणं मरणं हे चालूच आहे. मग असं कोणी सांगते का अरे हो मी त्या जन्मात त्या टमक्या गावात जन्म, असं आजपर्यंत कोणी सांगू शकलं का? भले ते काहीतरी चुकीचं हे करून त्यांनी अपप्रचार केला, त्या वेगळ्या गोष्टीत अपवाद ठरवा, म्हणजे जाणून बुजून केलेला अपप्रचार आहेच चालू, पण खऱ्या अर्थानं मात्र तशा प्रकारचा पुनर्जन्म मुळीच नाही आहे आणि कुठलाच तथागताने त्याला मान्यता दिली नाही. ब्राह्मण तत्त्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती, माणूसपण जे होतं माणसातलं, या तत्त्वज्ञानामुळे पूर्ण नष्ट झालं होतं. त्या शूद्र आणि स्त्रिया या दोन वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते. सगळ्यात मोठा जो समाज होता तो म्हणजे शूद्र समाज आणि स्त्रिया, म्हणजे तिन्ही वर्गातल्या स्त्रिया, ब्राह्मणाची स्त्री, क्षत्रियाची स्त्री आणि वैश्याची स्त्री, आणि शूद्र आणि शूद्राच्या स्त्रिया, म्हणजे सर्वात जास्त मोठाच वर्ग आहे ना. कारण प्रत्येक ब्राह्मणाची प्रत्येक पत्नी, त्याच्या घरात मुली बाळं, म्हणजे ज्या स्त्री जातीवर केवढा मोठा अन्याय होता हा पहा. या स्त्री जातीचा उद्धार करण्यासाठी बाबासाहेबांनी सप्टेंबर 1951ला खऱ्या अर्थानं हिंदू कोड बिल पास नाही केलं गेलं म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला. एक विद्वान कायदे पंडित या देशाचे, कायद्याची जाण असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त स्त्रीचा उद्धार झाला पाहिजे म्हणून हिंदू कोड बिल तयार केलं होतं. आपण कालसुद्धा पाहिलं. हे सांगायचं जरूर याच्यासाठी पडते की कुठल्याही धर्मातली ती स्त्री असो, त्या स्त्रीवर बाबासाहेबांचे अनंत असे उपकार आहेत, हे मानलेच पाहिजे. या संपूर्ण भारतवर्षामध्ये राहणारे जेवढ्या स्त्रिया आहेत त्यांनी रोज बाबासाहेबांना वंदन केलं पाहिजे, रोज बाबासाहेबांचे गुण गायले पाहिजे, कारण त्या स्त्री जातीवर हजारो वर्षाचं दास्यत्व बाबासाहेबांनी समाप्त केलेलं आहे. सर्वात मोठे उपकार स्त्री जातीवर आहे आणि सर्वात जास्त स्त्रीच बिचारी आजही पीडित आहे. अनेक अन्याय अत्याचार ते जे होतात ते स्त्री जातीवरच होत आहेत. म्हणून त्या स्त्रियांनी बाबासाहेबाचा अभ्यास करणं काळाची गरज आहे. विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता, म्हणजे स्त्रियांना आणि शूद्रांना. याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते, कारण शिक्षणच नाही. मग आपण अशी हीन, असे हलकट दर्जामध्ये जीवन कसे जगतो हे जर ज्याला समजतच नाही तर त्याला काय घेणं, आता त्यात बुद्धिमत्ताच नव्हती त्याच्यात, तर त्याला वाटे हा असंच जीवन आहे का. ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते. मग या समाज व्यवस्थेमुळे त्यांच्या जीवनाला एकदम कुठलाच अर्थ ठेवला नव्हता, शून्य असं जीवन झालं होतं. या ब्राह्मणी तत्त्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्याचे भक्त बनले व त्याचा ते पुरस्कार करू लागले. पुरस्कार म्हणजे प्रशंसा, त्यांची वाहवाही करू लागली. म्हणजे त्यांच्या विरोधात त्यांना बंड करण्याची ताकद नव्हती, ती बुद्धिमत्ताच नव्हती. बाबासाहेब एका ठिकाणी एका भाषणात म्हणतात की महार एवढा पराक्रमी 1818ला 1 जानेवारी 1818मध्ये ज्या 500 महारांनी पेशव्याच्या त्या लाखो सैन्यांना 28,000 सैन्यांना सळोके पळो करून ठेवलं, असे योद्धा, असे पराक्रमी आज हा महार असा गाईसारखा कसा झाला, ते आवेशाने म्हणतात. अत्यंत दुःखपूर्ण अंतकरणाने बाबासाहेब म्हणतात की तुम्ही एवढे गरीब का, असे गाईसारखे कसे गरीब झाले, तुमचा इतिहास बघा, काय इतिहास आहे तुमच्या मागे. तर ही दुर्दशा या समाज व्यवस्थेमुळे केली होती, कारण त्यांना कुठल्याही प्रकारचं शिक्षण नव्हते, कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते. आणि शिक्षणच नाही तर सज्ञान पण कसं आहे ना, शिक्षणाने विद्वत्ता येते आणि विद्वत्ताच नाही तर मग त्याला काही समजणार नाही. मग शरीराने कितीही धिप्पाळ असला तरी बुद्धीची जर कमजोरी असली, बौद्धिक क्षमताच नसली तर तो काहीच करू शकत नव्हता. बघा दुसरं काय सांगितलं की ते बंड करण्याऐवजी त्यांचे पुरस्कर्ते बनले, म्हणजे त्यांची वाईवाई प्रशंसा करणारे त्यांचे भक्त झाले होते. शस्त्र धारण करणे
हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळवण्याचा शेवटचा उपाय आहे. आता एखाद्या माणसानं किंवा एखाद्या जनावरानं आपल्यावर जर काही अटॅक केला, आपल्यावर वार केला कोणा माणसानं, तर आपण हातात शस्त्र धरून त्याचा प्रतिकार करतो ना. कोणी जर आलं तर कमसे कम हातही पकडतो, नाही हातात काही आपल्या शस्त्र असलं तर. आणि शेवटी जे हातात पडलं ते मारण्याचा प्रयत्न करते माणूस स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. म्हणजे शेवटचं जे अस्त्र आहे ते शस्त्र म्हणून त्याचा उपयोग माणूस करते, ते त्याला स्वातंत्र्य असते. परंतु काय झालं, शस्त्र धारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळवण्याचा शेवटचा उपाय आहे, परंतु शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा हक्क नाकारण्यात आला होता. मग त्यांनी बरोबर केलं होतं. हा कधीतरी शस्त्र धरेल असं जर कधी वेळ आली म्हणून त्यांनी शस्त्र धारणच करू नये अशा प्रकारचा नियम त्यांनी बनवला होता. शस्त्र धारण करण्याचा अधिकार शूद्रांना मुळीच दिला नव्हता. ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण, बघा, सामर्थ्यवान व भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कटाचे बळी म्हणून शूद्रांना असहाय्य असे करून ठेवण्यात आले होते. बघा किती मोठी चाल त्यांनी खेळलेली आहे की जे पराक्रमी क्षत्रिय होते त्या क्षत्रियांना आणि जे धनवान संपत्तीवान वैश्य होते या सगळ्या लोकांना शूद्रांच्या विरोधात करून ठेवले होते. म्हणजे शूद्रावर अत्याचार करा आम्ही फक्त बघतो, ते बघायची भूमिका घेतली. राजपुत्र लोक जे होते, आजचे राजपूत जे होते त्या काळचे ते क्षत्रिय, तर ते लोक अशा प्रकारचे अन्याय करत होते आणि शूद्रावर अत्याचार हे वाढतच चालले होते. अशा या समाज रचनेत बदल घडविणे शक्य होते काय? ही समाज व्यवस्था ईश्वर प्रणित समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही. ईश्वर प्रणित आहे मग त्यांनी सांगितलं होतं. म्हणून तथागत बुद्धाला वाटलं की ही आता व्यवस्था बदलता येऊ शकते का, आपण त्यात बदल घडवून आणू शकतो का, परंतु ते ईश्वरांची निर्मिती आहे असं त्यांनी सांगितल्यामुळे हे बुद्धाला माहीत होते ती फक्त नष्ट करून टाकणे हेच शक्य आहे. मग त्याला बदल नाही घडवताना काय करावं लागेल, ते पूर्णतः समाप्त करावी लागेल. त्याच्या विरोधात दुसरी समाज व्यवस्था तयार करावी लागेल, तरच ती बदलू शकते किंवा समाप्त होऊ शकते. बदलणे शक्य नव्हते. बदलणे काय शक्य नव्हते, कारण ती माणसाकडून निर्माण केली गेली नाही. देवाची वचक एवढी माणसात भरल्या गेली होती की देवाच्या विरोधात कोणी बंड करण्याची हिंमत करत नव्हता. देव जरी हे अशी अदृश्य शक्ती त्यांनी दाखवली, त्याच्यापासून काहीच होणार नव्हतं, पण ह्याच्या विरोधात किंवा त्याच्या अपोजिट म्हणजे त्यांना कोणी द्वेष देणारं तयार नव्हतं, कोणी बंड त्याच्या विरोधात करण्याची ताकद कोणातच नव्हती. अशा प्रकारचा माणूस त्यांनी तयार केला होता. मग हे काय करणार होते, ह्या व्यवस्थेला समाप्त करण्याचाच बुद्धाचा विचार होता. या कारणासाठी खऱ्या जीवन मार्गाला विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्वज्ञान बुद्धाने अमान्य केले. अशा तत्वज्ञानाला बुद्धाने अमान्य केले आहे. अशा प्रकारचा हा ब्राह्मणे हे जे प्रकरण आहे या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. वेळ आहे अजून. प्रकरण 4 आहे या ठिकाणी उपनिषदे. म्हणजे सांगितलं आपण त्यांचे जे पुराण आहेत, उपनिषदे आहेत, ब्राह्मणी तत्वज्ञान आहेत, अनेक प्रकारचे ते 4 वेदही पाहिले आपण. आज आहे उपनिषद. उपनिषद या शब्दशः अर्थ तर वाङ्मय, वाङ्मयाचा एक भाग. त्यांचं जे साहित्य आहे ते उपनिषद या नावानं त्यांनी ठेवलेलं आहे. आणि त्या उपनिषदामध्ये काय शिकवण होती हे वेदापासून थोडे अलग होते. वेद वेगळे होते, वेदात देवांचे धावे केले गेले होते, पण हे उपनिषदे मात्र थोडेसे त्यांचे वेगळे होते, परंतु कालांतराने त्याला तेच रूप त्यांनी दिलेलं आहे. बघूया आपण. उपनिषदे हे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होत. उपनिषदे वेदांचा भाग नव्हते. कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नव्हता. असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाङ्मयाचाच एक भाग झाला. उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे. त्यातील काही महत्त्वाचे आहेत, काही मुळीच महत्त्वाचे नाहीत. खूप सारे असे त्यांनी छापले होते, बनवले होते, परंतु काही मात्र महत्त्वाचे होते आणि काहीला काहीच महत्त्व दिले गेले नाही. त्यापैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांती ब्राह्मण पुरोहित यांच्या विरोधीसुद्धा असल्याबद्दल गणना केली जाते. म्हणजे बघा, काही काही जे उपनिषद होते हे या ब्राह्मणी तत्त्वज्ञानाच्या विरोधी मात्र काही लिहिल्या गेले होते, म्हणजे ते दुसऱ्या लोकांनी लिहिले असतील. आणि म्हणून त्या उपनिषदांची संख्या ही बरीच मोठी होती, जे ब्राह्मणाच्या विरुद्धात सुद्धा होते. वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय, याविषयी या सर्वांचे एकमत होते. आता वैदिक अभ्यास कशाला म्हटलं आहे? वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान आणि अविद्या. अज्ञान म्हणजे अडाणीपण, अविद्या म्हणजे शिक्षणाचा अभाव, म्हणजे शिक्षण नाही आणि अडाणीसात कुठल्याच प्रकारचं ज्ञान नाही, अशा लोकांमध्ये
त्या वैदिक या ग्रंथामुळे, या अभ्यासाच्यामुळे ज्ञान वाढवण्याचं कार्य हे उपनिषदे करत. याविषयी सर्वांचे एकमत झाले होते. 4 वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय, याविषयी या सर्वांचे एकमत. काही लोक त्या उपनिषदाच्या विरोधी होते आणि वेदांच्या विरोधी होते. तर ते काय म्हणत की हे वैदिक जे शास्त्र आहे, हे जे ज्ञान आहे वैदिक यांनी सांगितलेलं वेदांमध्ये, हे अगदी हलक्या दर्जाचं आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं खरेपणा नाही, फक्त कल्पनेवर आधारित आहे असं त्यांना वाटत असे. वेद हे ईश्वर निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते. मग वेद हे ईश्वराने निर्माण केलेले आहेत हे अमान्य करत होते. काही लोक विरोधक जे होते त्यांना ते मान्य नव्हते की ईश्वराने निर्माण केले, हे या लोकांनी निर्माण केले असं त्यांचं मत होतं. मग लोक कोणते? तर तो ब्राह्मणवाद जो आहे, ब्राह्मणाने निर्माण केले असं त्यांचं म्हणणं होतं. यज्ञ व त्यांचे फल, और्ध्वदेयिक आहुती आणि ब्राह्मणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिटकवण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते. मग जे विरोधी लोक होते ते काय म्हणतात, या ठिकाणी एक महत्त्वाचा शब्द आला, और्ध्वदेहिक. और्ध्वदेहिक म्हणजे जे अंत्ययात्रा काढतात त्याला और्ध्वदेहिक असं म्हणतात, साहित्यिक शब्द आहे. आणि ब्राह्मणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिटकवून आलं. म्हणजे माणूस मेल्यानंतरही जन्मापासून मरणापर्यंत त्या ब्राह्मणाला दक्षिणा द्यावं लागत असं, त्याचे जे कर्मकांड त्याला करावं लागत माणसाचे, त्यानुसार त्याची चांगल्या प्रकारची कमाई होत असे, याच्यापेक्षा दुसरं काहीच नाहीत अशी ते त्यांची सगळ्यांची एकमतता झाली होती. तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता. उपनिषदांचा मात्र हा मुख्य विषय नव्हता. त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म व आत्मा यांच्यावर केंद्रित झालेली आहे. ब्रह्म या शब्दाचा अर्थ म्हणजे आत्म्याशी जुळलेला आहे. आत्मा आणि ब्रह्म एकच गोष्ट आहे सांगितल्याने. विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व असून आत्म्याने परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे. मग काय सांगितलं? आत्म्यानं परमात्म्याचं ध्यान केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. परमात्मा म्हणजे ईश्वर. आत्म्याचं काय काम? की त्यानं परमेश्वराची विनवणी केली पाहिजे, परमेश्वराचा धावा केला पाहिजे, परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे आणि आपल्या जीवनाची, आपल्या आत्म्याची मुक्ती त्याला मिळवता येऊ शकते. त्यामुळे उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा की, आता उपनिषद जे होते त्यांचा मुख्य सिद्धांत काय पाहू. ब्रह्म हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्मच होय. सांगितलं ना, ब्रह्म आणि आत्मा त्यांनी एकच दाखवलं आहे की ब्रह्म हे सत्य आहे म्हणजे आत्मा आहेच असं त्यांचं म्हणणं. आत्मा कोण पाहिला का? पुढे जाऊन आपल्याला तो चॅप्टर येणारच आहे. तथागत भगवान बुद्धाने प्रत्यक्षात विचारलं की शरीरातल्या प्रत्येक घटकाचे वेगवेगळं कार्य आहे. ज्यावेळेस आद्यतन आणि बाह्यतन या विषयावर बुद्धाचे तत्वज्ञान आहे, त्यात सांगितलं प्रत्येक शरीराचं, बुद्धाला आतमधले सुद्धा सगळं आकलन होत असे. सगळं विज्ञानवादी धम्म आहे आणि या धम्मावर आधारित बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे, बुद्धाला आतल्या शरीरातले भाग कोणते कोणते कसे कसे कार्यरत आहेत हे तत्वज्ञानातून त्यांनी साकार केलेलं होतं. आणि म्हणून आत्म्याचं काय कार्य आहे हा प्रश्न लोकांना त्यांनी विचारलेला आहे की आत्मा कुठे आहे शरीरात, कोणत्या ठिकाणी राहतो. जसं हार्ट आहे, लंग्स आहेत, फुफ्फुस आहेत, असे अलग अलग कार्य दाखवलेले आहेत. आत्म्याचं कुठं कार्य आहे, आत्मा कोणत्या भागात राहते असे प्रश्न बुद्धाने लोकांना केलेले आहेत. तर आत्म्याविषयी बुद्धाला आत्म्याचा त्यांनी धिक्कार केलेला आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे ब्राह्मणी तत्वज्ञानामध्ये, उपनिषदामध्ये सांगितलं की उपनिषदाचा मुख्य सिद्धांत असा आहे की ब्रह्म हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजेच ब्रह्मच होय. उपाधीत गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही. मग आत्म्याला मी ब्रह्म आहे कशात गुंतला जातो? उपाधीमुळे. त्याला जन्म मरणाच्या त्या फेऱ्यामध्ये त्यामध्ये त्याला ते माहीत पडत नाही की आपणच आत्मा नाही, आपणच ब्रह्म आहोत. म्हणजे सांसारिक जे अडचण आहे किंवा प्रपंचाचे जे जाळे आहे यात गुंतलेल्यामुळे त्याला आपलं ते अस्तित्व माहीत पडत नाही. प्रश्न असा होता की ब्रह्म हे सत्य आहे काय? मग इथं मुख्य प्रश्न आहे की ब्रह्म हे सत्य आहे का, म्हणजे आत्मा हे सत्य आहे काय? उपनिषदाचे सिद्धांत मान्य करायचे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून होते. मग हे जर सत्य आहे तरच मानायचं, नाही सत्य तर नाही मानायचं. हे हा प्रश्नावर ते अवलंबून आहे उपनिषदाचं म्हणणं. ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला मिळाला नाही. मग आत्मा आणि ब्रह्म हे ज्या गोष्टी आहेत हे खरोखर आहेत का, हे सत्य आहे का, याच्याविषयीचा तथागत बुद्धाला कुठलाही पुरावा मिळाला नाही. कारण भगवान बुद्धाने जो सांख्य तत्वज्ञानाचा जो अभ्यास केला होता,
समाधी मार्गाचं जे शिक्षण घेतलं होतं, सांख्य तत्वज्ञानानं महर्षी कपिलाने जो सिद्धांत जगापुढे ठेवला होता तो अतिशय कार्यक्षम होता आणि खऱ्या अर्थाने माणसाला एक नव्या दिशाकडे घेऊन जाणारा होता. त्यांनी सांगितलं कपिलाने की प्रत्येक गोष्टीच्या मागे प्रत्येक गोष्टी काहीतरी कारण आहे, विनाकारण काहीच नाही असं त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलं होतं. आणि म्हणून या सृष्टीतील रहस्य जाणण्यासाठी विवेकशीलता आणि ज्ञान ह्यांचा जो मार्ग दाखवते ते सांख्यतत्व. या सांख्यतत्वज्ञानाचा तथागत बुद्धांना प्रत्यक्ष समुत्पादमध्ये जो सिद्धांत बुद्धांनी जगासमोर ठेवलेला आहे, म्हणजे कुठली कारणातीत कारण, कुठलीही गोष्ट जे घडते ती कुठल्या तरी कारणानंच घडते, हा संशोधनाचा हा जो आविष्कार होता हा तथागत बुद्धांना आपल्या प्रत्यक्ष समुत्पादामध्ये दिलेला आहे. आणि तो सांख्य तत्वज्ञानामुळे त्यांचा तो अभ्यास असल्यामुळे जास्तीत जास्त उपयोग त्यांनी आपल्या या सिद्धांतामध्ये केलेला आहे. उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही. जे प्रश्न विचारले गेले ते असे होते, म्हणजे उपनिषदांनी निर्मिती केली होती त्या लोकांना, त्यांच्या निर्मितीकारांना लोकांनी प्रश्न विचारले होते, पण ते कसे होते ते पहा. अशा प्रकारचे प्रश्न याज्ञवल्क्यासारख्या महर्षीला, याज्ञवल्क्य नावाचा महर्षी ऋषीमुनी होता, त्याला विचारण्यात आले होते. बृहदारण्यकोपनिषदात याज्ञवल्क्याने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. हे त्या नावाचं आहे बृहदारण्यकोपनिषद. यामध्ये याज्ञवल्क्याने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्याला विचारण्यात आले, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय. या प्रश्नावर नेती 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 म्हणजे नाही नाही, मला काहीच माहीत नाही, अशा प्रकारे त्या याज्ञवल्क्याने उत्तर दिलेलं आहे. म्हणजे त्याला कुठलाच आधार नव्हता. हा ना. ज्याच्याविषयी कुणालाच काही माहीत नाही ते सत्य कसे असू शकेल असा बुद्धाचा प्रश्न होता. मग या सर्व गोष्टीवर तथागत बुद्धांचा काय प्रश्न होता की ज्याच्याविषयी कुणालाच काहीच माहीत नाही, कोणीच जाणत नाही, कोणीच त्या गोष्टीचं अस्तित्व कोणालाच माहीत नाही, मग हे सत्य आहे कोण्या आधारावर मानावं, त्याचं बेस काय असावं ज्याला आपण सत्याचं मानावं. मग त्यातलं कुठलाही बेस नाही. आता जसं तथागत बुद्धाने पुढे त्यात सांगितलेलं आहे की हवा आपल्याला दिसत जरी नाही परंतु त्याच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होते की ती आहे. हवेनं पाने हालतात झाडाची, एखादं बवंडर म्हणजे वावटळ येते ते आपल्याला दिसते, ते हवेमुळे होते. एखादं तुफान येते तर त्या तुफानामुळे घराच्या घरं उडून जातात, टिनाचे घरातले ते उडून जातात. तर हवेचा प्रकोप होत आहे हे आपल्याला त्याची जाणीव होते. जसं काही म्हणतात की मग देव आहे पण तो कधी कधी दिसणार आहे. जसं मग त्यांनी उदाहरण पुढे दिलेलं आहे की जशी वीज आहे ती कधी कधी दिसते पण त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते, तशी देवाची अस्तित्वाची जाणीव होते का. मग समजा देव असता तर त्या उस्मानाबादमध्ये एवढा मोठा लाखो लोक जमिनीखाली दडून मेले, भूकंपाची एखादी तर वाणी करत होता, एखादा तरी आकाशवाणी देत होता की अरे निघा घराच्या बाहेर भूकंप होऊन राहिला, हा माझाच प्रकोप आहे, असं काहीतरी ऐकण्यात आहे का आपल्याला. नाही, बरं कल्पना काय जशा वाटल्या तशा कल्पना केल्या गेल्या आणि ते लोकांना जबरदस्तीनं मानवल्या गेल्या, कारण त्यांना तशा प्रकारचं बनवल्या गेलं होती, ती समाज रचना तशी होती. म्हणून ह्या साऱ्या गोष्टी सगळ्या तेव्हा घडल्या आणि ही कोणीच त्याचं काहीच करू शकलं नाही, फक्त ओनली एकट्या बाबासाहेबांनीच त्याला कलाटणी दिली. म्हणूनच बाबासाहेब युग प्रवर्तक, युगाला कलाटणी, जे युग चालत आलं त्या युगाला कलाटणी फक्त बाबासाहेबाच्या संविधानामुळेच मिळाली. बाकी देवांचं कोणीच या देशामध्ये आजपर्यंत काहीच बिघडवू शकलं नव्हतं. इवन तथागत बुद्ध सुद्धा आपला त्यांनी मार्ग वेगळा काढला पण त्यांना कुठल्याच प्रकारचं त्याच्यात बदल करता आला नाही. पण बाबासाहेबांना आपल्या संविधानामुळे संपूर्ण चातुर्वर्ण व्यवस्थाच बदलून टाकली आणि नवी समाजरचना या देशात गेली. म्हणून बाबासाहेब या देशाचे आर्किटेक्चर, डॉक्टर B.R. आंबेडकर इज अ ग्रेट आर्किटेक्चर ऑफ धिस कंट्री. एवढ्या एका शब्दावर आजच्या या भागाला आपण पूर्ण विराम देऊया. उर्वरित भाग उद्या पाहणार. जय भीम. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन होतु मे जय मंगलम. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन होतु मे जय मंगलम.
नत्थि मे शरणं अय्य संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमंगलम। साधु साधु साधु। जय भीम।